तर ईव्हीएम मशीनवर आता रंगीत छायाचित्र दिसेल। केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। मतदारांचा गोंधळ टाळण्याकरता म्हणून रंगीत छायाचित्र बसवलं जाईल। मतचोरीवरून राहुल गांधींनी गंभीर आरोप केलेले होते। राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची उत्सुकता होती, ज्याची चर्चा सातत्यानं राज्याच्या राजकारणात केली जात होती, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मात्र त्याचं बिगुल वाजलंय असंच म्हणावं लागेल। नुकताच भाजपचा संकल्प मेळावा पार पडला, त्याच्यात दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी याचे संकेत दिले। काही तासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना कामाला लागा असं सांगितलं आणि आज मात्र बातमी येऊन धडकतीये की ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल। चेतन, निश्चित लागवी, कारण याआधी आपण पाहिलं असेल की सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या प्रकरणामध्ये आता न्यायालयाने जानेवारी 26च्या या 2026 पर्यंत या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे साधारणतः यापूर्वीच आयोगाने ज्या प्रकारे तयारी केलेली होती 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका अपेक्षित आहेत। त्यामध्ये पहिला टप्पा आहे तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होईल। सुरुवातीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अपेक्षित आहेत। त्यानंतर नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये होतील। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या राज्यातील मोठ्या 29 महानगरपालिका आहेत त्यामध्ये स्वतः मुंबई महानगरपालिकेचाही समावेश आहे। या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये होणं अपेक्षित आहेत। एक भीती व्यक्त होत होती की साधारणतः राज्यामध्ये एकाच वेळी 3-3.5 महिने आचारसंहिता लागू राहिली तर मोठ्या प्रमाणात विकास कामांना खीळ बसू शकते। मात्र आयोगाने ज्या प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की तयारी ज्या प्रकारे सुरू आहे त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या त्या स्थानिक निवडणुकांपुरताच स्थानिक पातळीवरती या आचारसंहिता लागू होतील। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा फटका महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठल्याही विकास कामांना बसणार नाही। याउलट महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना जिल्हा परिषदांना कुठल्याही आचारसंहितेचा फटका बसणार नाही, तिथले विकास कामं ठप्प होणार नाही याची काळजी आता आयोगाकडून घेतली जात आहे। लागवी अगदी, आणि याच करता म्हणून आता छायाचित्रात देखील बदल करण्याचा निर्णय खरं तर घेण्यात येतोय। राहुल गांधींकडून वारंवार मतचोरी प्रकरणाचे आरोप होत होते आणि आता ईव्हीएम मशीनवर रंगीत छायाचित्र दिसणार आहे। या संदर्भात चेतन, निश्चित आता येऊ घातलेल्या बिहार निवडणुकीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। याआधी आपण लागवी पाहिलेला असेल, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये एकाच नावाच्या 2 ते 3 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना उमेदवारी दिली जात होती, अपक्ष म्हणून उभं केलं जात होतं। सत्ताधारी आणि विरोधकांकडून दोघांकडूनही या अस्त्राचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जात होता आणि काही हजार मतं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे संबंधित अपक्ष समनामी असलेली व्यक्ती घेत होते आणि त्यामुळेच कुठेतरी एखाद्या उमेदवाराला निसटता पराभवाला सामोरं जावं लागत होतं। मात्र हाच आता ही युक्ती टाळत कुठेतरी निवडणूक आयोगाने रंगीत छायाचित्रही आता नावांपुढे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी मतदान करताना जो संभ्रम निर्माण व्हायचा तो संभ्रम टाळण्यामध्ये आयोगाला यश येऊ शकतं। परिणामी हा मोठा बदल आहे तो बिहारमधील ज्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत तेव्हापासून अंमलात येणार आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा याचा वापर केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र 2026 नंतर ज्या सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा मानस आयोगाने केलेला आहे त्यामध्ये मात्र याची परिपूर्णपणे संपूर्ण देशात अंमलबजावणी केली जाईल असंही आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।